दुसरा एक प्रश्न आहे की फूड सप्लिमेंट ह्या या क्षेत्रामध्ये काही नवीन ह्या गोष्टी आल्या, त्या कितपत योग्य आहेत, त्या घ्याव्यात का न घ्याव्यात? नाही ते घ्यावेत, त्यासाठीच काढल्यात. डायटरी सप्लिमेंट म्हणजे तुम्हाला एवढं रोजचं खाणं पॉसिबल नाही किंवा एवढं डायजेस्ट होत नाही, एवढं चिकन जे आपण खातो वगैरे हे ते, तर त्यासाठी ते डायटरी सप्लिमेंट काढलेलं आहे. मग त्यासाठी चांगल्या आपल्या जेन्युइन कंपन्या आहेत, शक्यतो करून इंडियन कंपन्या बेस्ट आहेत. बिकॉज थोडं इम्पोर्टेडमध्ये थोडंफार भेसळ होते, नाहीतर बाकीच्या पण लोकल कंपन्या आहेत म्हणजे थोडंफार इकडे तिकडे मिक्सिंग वगैरे असतात. तर असं प्रॉपरली म्हणजे माझं तर म्हणणं आहे सगळ्यांना त्याचा अभ्यास करून नाही तर त्यांच्या ट्रेनरला विचारून ह्याचा सल्ला घ्यावा. कारण आजकाल काय चाललंय, मुलं कुठं तर नेटला बघतात, मग त्याचीच कॉपी करायचं, तेच घ्यायचं. मग ह्याचा डिस्ट्रीब्युट म्हणजे कोणी डिस्ट्रीब्यूट करू शकतं, ऑनलाईन आपण मागवू. त्यापेक्षा आपण समोर जाऊन आपल्या जवळच्या आसपास जिममध्ये म्हणा, नाहीतर सप्लिमेंट शॉप असेल तर त्याच्या ओळखीनं त्याच्या सल्ल्यानं या क्षेत्रातल्या तज्ञांना विचारून घेतलेलं बरं पडतं.